रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज राज्याचे नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे बीपीएल रेशन कार्ड म्हणजे बिलो पॉवर्टी लाईनचं रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर या रेशन कार्डच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकतो, राज्य सरकारच्या कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकतो, भरपूर लोकांना माहीत नसते। खास करून ग्रामीण भागामध्ये जे बिलो पॉवर्टी लाईनमध्ये येतात आणि केसरी रेशन कार्ड आहे त्यांच्याकडे, त्यांना सुद्धा अजूनपर्यंत माहीत नाही। कारण कोणत्या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो, कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही हे सर्व माहीत नसतं। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, यूट्यूबला असे भरपूर आपण व्हिडिओ बघत असतो की राशन कार्डच्या माध्यमातून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, या योजनेचा लाभ मिळणार आहे, असं तुम्हाला असे भरपूर व्हिडिओ कंटेंट तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळणार आहे। पण आपण ग्रामीण भागामध्ये असून आणि आपल्याकडे बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईनचं आपल्याकडे रेशन कार्ड असून सुद्धा आपण त्या योजनेचा लाभ का घेऊ शकत नाही। रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। राज्यातील पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, राज्यातील ज्या ज्या नागरिकाकडे पिवळे रेशन कार्ड आहे, केसरी रेशन कार्ड आहे, तर अशा रेशन कार्ड धारकांसाठी सरकारच्या माध्यमातून 10 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या 10 योजनेचा लाभ रेशन कार्डच्या माध्यमातून आता घेता येणार आहे। एकंदरीत या 10 योजना कोणकोणत्या आहेत, या 10 योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, या 10 योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता कोणकोणत्या लावण्यात आला आहे, तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेलमध्ये माहिती मी देणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला सुद्धा या 10 योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ घ्यायचा असेल तर या 10 योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची माहिती आता सांगण्यात सर्व माहिती देणार आहे। बघा, रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला वर्षानुवर्ष सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते आणि विचार करायला गेला तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की रेशन कार्डवरती मिळणारे तांदूळ आणि रेशन कार्डवरती मिळणारे गहू हे चांगल्या क्वालिटी चांगल्या दर्जाचे मिळत नव्हते। म्हणजे रेशन कार्डवरती मिळणारा गहू आणि तांदूळ यामध्ये जास्त पौष्टिक नव्हते। जर तुलना करायला गेले तर जे आपले शेत गहू असतात ते शेत गहू आणि रेशनचे गहू यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असायचा। रेशन कार्डवरील मिळणारा जो गहू होता तर या गव्हाच्या चपात्या चांगल्या बनत नव्हत्या। रेशन कार्डवरती मिळणारा जो तांदूळ होता तर या तांदळाचे भात सुद्धा चांगले नव्हते। जेव्हा आपण स्वयंपाक करायला गेलो तर तांदूळ सुद्धा व्यवस्थित शिजत नव्हते। तर अशा प्रकारची तक्रारी सरकारकडे गेलेल्या होत्या। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता रेशन कार्डवरील गहू आणि रेशन कार्डवरील तांदूळ चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाचा देण्यात निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे। तर या निर्णयासोबत अजून 2 महत्त्वाचे निर्णय राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांना घेण्यात आलेले आहेत। बघा, पहिला निर्णय म्हणजे रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ चांगल्या क्वालिटी चांगल्या दर्जाचे मिळणार आहे। यासोबत रेशन धारकांना जो दुसरा आनंद आहे रेशन कार्ड धारकांसाठी घेण्यात आलेले आहेत, तर तो दुसरा आहे आनंद म्हणजे रेशन कार्ड धारकांना रेशनवरती 10 योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। आणि रेशन धारकांना जो तुमचा तिसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो तिसरा आनंद आहे रेशन कार्डवरती तुम्हाला आता गहू आणि तांदळासोबत पैसे सुद्धा मिळणार आहेत। तर एकंदरीत रेशन कार्ड धारकांनो ही तिन्ही आनंदाचे निर्णय कशा पद्धतीने लागू होत आहे, या तिन्ही मुद्द्याचा आपण लाभ कसं घ्यायचा आहे, हा लाभ कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहेत। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पाहायला हवा।
तर बघा, रेशन कार्ड धारकून राज्यातील भरपूर नागरिकाकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहेत, परंतु त्यांना यांच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून कोणताही योजनाचं रेशन कार्डवरती करण्यात आलेला नव्हता. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेले तर राज्यामध्ये बीजेपीचे सरकार आहे, म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे बीजेपीचे मंत्री आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. आपल्या केंद्रामध्ये म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा बीजेपीचे आहेत. विचार करायला गेले तर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी सरकार आहे. राज्यातील आणि केंद्रातील सरकारच्या माध्यमातून राज्यातील पिवळा आणि केसरी रेशन कार्ड धारकांना 3 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेला आहे. 3 मोठ्या आनंदाच्या निर्णयापैकी पहिला निर्णय अंतर्गत रेशन कार्डवरती आता 10 योजना सुरू झाल्या आहेत. एकंदरीत 10 योजना कोणकोणत्या आहेत, 10 योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळवायचा, या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये कोणत्या रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे, याची माहिती आता सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आता बघा, रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड वरती जी पहिली योजना सुरू आहे, ती पहिली योजना म्हणजे तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजना. चला, प्राथमिक स्वरूपामध्ये आता मिळणार आहे. बघा, रेशन कार्ड धारकांकडून राज्यातील भरपूर रेशन कार्ड धारकांना महिला अशा होत्या की त्या सरकारकडे तक्रारी करत होत्या की तुम्ही आम्हाला रेशन कार्डच्या माध्यमातून शिलाई मशीनचा लाभ द्या, परंतु याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून शिलाई मशीन योजनेचा लाभ कोणत्याही महिलेला देण्यात आला नव्हता. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यातील भरपूर महिला अशा आहेत की त्यांना काम करण्याची इच्छा आहे, परंतु कोणतं काम करावं असं त्यांना समजत नाही. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता सर्व महिलांना मोफत शिलाई मशीनचा लाभ देण्यात येणार आहे. परंतु या मोफत शिलाई मशीनचा लाभ सरसकट सर्व महिलांना मिळणार आहे नाही. या मोफत शिलाई मशीनच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी, काही पात्रता, काही शर्ती असेल. शर्ती अटी पात्रता आता आपण पाहणार आहोत, परंतु जी दुसरी योजना रेशन कार्ड धारकांना आलेली आहे तर ती दुसरी योजना सुद्धा अत्यंत महत्त्वाची. बघा, रेशन कार्ड धारकांना जी दुसरी योजना आहे तर त्या दुसऱ्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत. मग हे पैसे कसे मिळणार आहेत? आम्हाला तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्ती 60 वर्षाच्या पुढे असेल, म्हणजे ती व्यक्ती पुरुष असेल, महिला असेल आणि त्या व्यक्तीचं 60 वर्षाच्या पुढे असेल तर त्या व्यक्तीला सरकारच्या माध्यमातून दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळणार आहेत. हे पेन्शन किती असेल हे तुम्हाला माहित आहे, 1500-2000 रुपये असतात. आणि 60 वयावरची ज्येष्ठ नागरिकांना जर कोणाकडे रेशन कार्ड असेल तर त्यांना पेन्शनची योजना आता सुरू होत आहे. तर एकंदरीत रेशन कार्डवरील जे 60 वर्षावर ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना सुरू होत आहे, तर त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे, पात्रता अटी, शर्ती व काय आहेत याची माहिती आता सांगत आहे. परंतु ते रेशन कार्ड धारकांना अजून ज्या उर्वरित 8 योजना आहेत तर त्या 8 योजना तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या उर्वरित 8 योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेचं कोणकोणते आहेत, या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे. परंतु रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला आता काळजी करायची गरज बसणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून तुमच्या जीवन आवश्यक वस्तू आहेत, म्हणजे रेशन कार्डवरती जो तुम्हाला गहू तांदूळ मिळत होत्या तर ते गहू तांदूळ इथून पुढे चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या दर्जाचा मिळणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकांना तुम्हाला आता काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. यासोबत रेशन कार्ड धारकांना रेशन कार्डच्या माध्यमातून जे तुम्हाला तिसरी योजना सुरू होत आहे, ती तिसरी योजना सुद्धा लगेच तुम्हाला त्या स्थितीला पाहायला मिळणार आहेत. राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू आहे, परंतु आता राज्यातील ज्या महिलांना अर्ज केलेले नव्हते तर त्यांना परत एकदा सरकारच्या माध्यमातून संधी देण्यात येत आहे. परंतु ज्या महिलांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहेत त्याच महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. तर एकंदरीत या 3 योजना झाल्या आहेत. आता आपण उर्वरित 7 योजनेची सविस्तर माहिती पाहू. रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला या 10 योजनांपैकी किती योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या प्रमुख 5 पात्रतेमध्ये बसत आहात तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. 5 सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही या प्रमुख 5 पात्रतेमध्ये
पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळणार आहे. आता बघा रेशन कार्ड धारकांनो जी महिला पात्रता पात्रता आहेत, ती महिला पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यकता आहे. यानंतर रेशन धारकांसाठी दुसरी पात्रता लावण्यात आलेली आहे. तर ती दुसरी पात्रता म्हणजे वार्षिक उत्पन्न. वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये असेल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2-2.5 पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यानंतर तिसरी पात्रता तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. यासोबत पुढची पात्रता बघा रेशन कार्ड धारकांसाठी पुढची पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे. बघा तुमच्या घरामधील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत मिळणार नाही. आणि तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्डवरती ज्या 10 योजना सुरू होत आहेत, तर त्या 10 योजना लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये होत आहे. एकंदरीत रेशन कार्ड धारकांना आता आपण 3 योजनेची माहिती पाहिली आहेत. उर्वरित अजून ज्या 7 योजना राहिल्या आहेत, तर त्या 7 योजनेची माहिती सुद्धा देत आहोत. चौथी योजना म्हणजे तुम्हाला 10 शेळ्या आणि 1 बोकड अशा प्रकारची शेळी पालन योजना या ठिकाणी मिळणार आहे. तुम्हाला शेळी पालन योजनेच्या माध्यमातून शेळ्या आणि बोकड सुद्धा मिळणार आहे. यानंतर पुढची जी 5वी योजना आहे, ती 5वी योजना म्हणजे बघा जर शेतकरी बांधव असेल आणि तुम्हाला पाण्याची अशा योजना तुम्हाला मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांना जास्त हे आपल्याला पाण्याची सोय असेल, शेतकरी बांधव असेल आणि तुम्हाला पाण्याची सोय नसेल, तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून विहीर आता मंजूर करून दिल्या जाणार आहेत. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची टंचाई असेल, विहीर नसेल, जर त्यांना लाईटची टंचाई असेल, तर त्यांना सोलर पॅनल सरकारच्या माध्यमातून मोफत दिले जाणार आहेत. यानंतर ठिकाणी आपल्याला रेशन कार्ड धारकांस जी 6वी योजना आहे, ती 6वी योजना कोणती आहे? तर बघा तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला ₹10,000 आणि 10,000 रुपये कसे मिळवायचे आहेत याविषयी सुद्धा माहिती देतात. बघा रेशन कार्डच्या माध्यमातून जर तुम्हाला 10,000 मिळवायचे असतील तर तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे. तर तो अर्ज कुठे करायचा, कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. यानंतर ती 7वी योजना आहे. ती 7वी योजना आधार कार्ड बघा तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून ₹1,600 मिळणार आहे. यानंतर ती पुढची योजना असून राहिलेल्या आहेत, तर त्या पुढच्या योजना अजून 3 राहिल्या आहेत. बघा शेवटच्या 3 योजना माहिती देणार आहेत. तर बघा शेवटच्या 3 योजनांपैकी या ठिकाणी 8 नंबरची योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी. ही मोफत पिठाची गिरणी सुद्धा दिली जाते आणि ही आपल्याला ही योजनेसाठी ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं ते ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केला आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून आता उद्योगधंदा करण्यासाठी स्वतःच्या उदरनिर्वाह भागवण्यासाठी पिठाची गिरणी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे. अजून 2 योजना राहिल्या आहेत, तर त्या कोणकोणत्या असेल? तर बघा रेशन कार्डवरती अन्याय होणारा जे आपल्याला मिळत नव्हतं ते आता आपल्याला आणखी हे या योजनेच्या माध्यमातून आपण रेशनच्या माध्यमातून अनेक योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. भरपूर दिवसाची प्रतीक्षा आता संपली आहे. यापुढे रेशन कार्ड धारकांना तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. एकंदरीत तुम्हाला 8 योजनेची माहिती दिली आहे. आता आपण उर्वरित 2 योजना राहिलेल्या आहेत, ते कोणत्या आहेत? महत्वाची गोष्ट बघा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांना चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ हे तर देण्यात येणार आहे. यासोबत रेशन कार्ड धारकांना तुम्हाला सरकारकडून आता रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा देण्यात येणार आहे. पैसे कशा स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे याविषयी माहिती बघा रेशन कार्डधारकांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डधारकांना प्रतीक्षा आता संपत आहे. पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डधारकांनी लॉटरी आता लागत आहे. रेशन कार्डधारकांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्यात काम केले जात आहे. रेशन कार्डधारकांसाठी विचार करायला गेला तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून आता तुम्हाला दिलासा दिला जात आहे आणि तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा आता संपण्यात येत आहे. एकंदरीत विचार करायला गेला तर ज्या रेशन कार्डधारकाकडे पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड आहे, तर अशा रेशन कार्डधारकांना आता रेशन कार्डवर या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जात आहे. यासोबत रेशन कार्ड धारकांना योजनेचा लाभ सुद्धा आता मिळणार आहे. आता आपण शेवटचे 2 योजना पाहूया.
यापैकी जी नवी योजना आहे तर ती नवी योजना म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना. ज्या ज्या रेशन कार्ड धारकांना स्वतःचे घर सेल जे रेशन कार्ड धारकांना भाड्याने राहत असतील, ते रेशन कार्ड धारकांसाठी गावच्या ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी राहत असेल, त्या ठिकाणी त्यांना आता प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ सुद्धा दिले जाणार आहेत. तर या पद्धतीने आता रेशन कार्डवरती आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहेत. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जाता जाता चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.